काय तो ट्रम्प टावर, काय ती उलट वाहणारी नदी, काय त्या मोठमोठ्या बिल्डिंग्स, काय त्या हजारो फूट उंचीवरून दिसणारं हे शहर. तर आज आपण आलो आहोत शिकागोमध्ये. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी शिकागो ट्रिपचा सेकंड पार्ट लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन, तर मी घेऊन आले आहे शिकागोचा सेकंड पार्ट. आणि आता आपण बघणार आहोत आजच्या पार्टमध्ये तुम्हाला काय काय दिसणार आहे. तर आज आम्ही करणार आहोत आर्किटेक्चरल बोट टूर आणि आम्ही अतिशय उंच अशा एका इमारतीवर जाणार आहोत ज्याचे नाव आहे विलिस टावर. तर चला बघूया सेकंड पार्ट कसा असणार आहे. आम्ही जिथे उभं होतो ती 1.5 इंचाची काच आहे. कसं वाटलं? मस्त वाटलं, छान एक्सपिरियन्स होता. हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे. आपण आलो आहोत शिकागो मधील आर्किटेक्चरल बोट टूर साठी. तर चला बघूया कसा असेल अनुभव. शिकागोमधील बोट टूर करण्या अगोदर तुम्ही माझ्यासोबत हे फ्लोअर्स मोजत राहा आणि आपण कितव्या फ्लोअरवर पोहोचतोय ते बघा बरं. चला, हा आला 100वा फ्लोअर, 101, 102 आणि 103, 103rd फ्लोअरवर आपण आलो आहोत. कशासाठी चला बघूया. आणि हे आम्ही पोहोचून गेलो आहोत शिकागोमधील स्काय डेकवर. विलिस टावरच्या 103rd फ्लोअरवर आम्ही पोहोचलो आहोत. ही आहे शिकागोमधील सगळ्यात उंच बिल्डिंग. आणि आता इथे आम्ही एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणार आहोत, ते तुम्हाला पुढे दिसेलच. विलिस टावर हे अमेरिकेतील शिकागोमधील इलिनॉय येथे स्थित एक गगनचुंबी इमारत आहे. 1973 ते 1998 पर्यंत 25 वर्ष ही जगातील सर्वात उंच इमारत होती. ह्या इमारतीची उंची, ह्या बिल्डिंगची उंची आहे अँटेनासह 527 मीटर म्हणजे 1729 फूट. आणि इमारतीची जी मुख्य वास्तू आहे ती 442 मीटर म्हणजे 1451 फूट उंच आहे. यामध्ये टोटल 110 मजले आहेत. विलिस टावरच्या 103ऱ्या मजल्यावर स्कायडेक आणि द लेज नावाचे काचेचे बॉक्सेस आहेत. पर्यटकांना 1353 फूट उंचीवरून संपूर्ण शहराचा आणि खाली असलेल्या रस्त्यांचा विहंगम आणि रोमांचक अनुभव घेता येतो, जो आम्ही आता घेणार आहोत. एकेकाळी आगीत जळून खाक झालेले हे शिकागो शहर पुन्हा नव्यानं उभे राहिले. मधून हा विधानसाठी छोटासा विरंगुळा, तो मस्त ड्रॉ करत होता त्याचं नाव वगैरे. इकडे लोकांच्या बऱ्याच मोठमोठ्या लाईन्स होत्या, बरीच गर्दी होती. पण आम्ही एक्सपेडाईट एंट्री थ्रू आम्हाला लगेचच एंट्री मिळून गेली आणि त्या लेजमध्ये म्हणजे त्या काचेच्या बॉक्समध्ये आम्हाला विदिन 1 मिनिट एंट्री मिळून गेली. आणि आता ते लेजमध्ये जाऊन बघूया कसा आहे एक्सपिरियन्स. आम्ही इथे तुमचा फोटो घेणार आणि खाली त्याची तुम्हाला प्रिंट मिळणार, त्याचे तुम्ही पैसे द्यायचे. म्हटलं नको, मी आहे ना, मी यांचा काढीन, हे माझा काढतील, बस आम्हाला फोटो नको, आम्हाला फोटो प्रिंट नको. सो आम्ही फोटो प्रिंट इथे नाही घेतली. त्यांनी आमचा फोटो घेतला पण आम्ही फोटो प्रिंट काही घेतली नाही. सुरुवातीला त्या 1.5 इंचाच्या काचेवर कसं उभं राहायचं आणि कसं वाटेल, हजारो फूट खोल तुम्हाला सगळं दिसणार म्हणून थोडीशी भीती होती मनात. पण जे चित्र दिसलं ते इतकं अप्रतिम चित्र होतं की खरोखर पैसे वसूल आहेत. कसं वाटलं? मज्जा आली. विदू, कसं वाटलं? भारी वाटलं. तुला कसं वाटलं? मज्जा आली. आणि आता आम्ही जिथे उभं होतो ती 1.5 इंचाची काच आहे. त्या काचेची विड्थ तुम्ही इथे बघू शकतात. स्कायडेक तुम्हाला कसं वाटलं आणि स्कायडेक वरून दिसणारं हे शिकागो तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. कसं वाटलं? मस्त वाटलं, छान एक्सपिरियन्स होता. समोर जे तुम्हाला निळशार पाणी दिसतंय तर तो समुद्र नसून तो लेक आहे, सरोवर आहे. ते लेक मिशिगन आणि त्याच्या काठावर वसलेलं हे शिकागो. इथे प्रत्येक फॅमिलीला 90 सेकंद देतात ते फोटो काढण्यासाठी म्हणा, व्हिडिओ काढण्यासाठी म्हणा. तर चला आता वळूया आपण आर्किटेक्चरल बोट टूर कडे. तर हे काय आहे ते सांगते चला. जगातील मोस्ट फेमस टॉप 3 सिटीज पैकी एक असणारं शहर, ज्याला सगळ्यात जास्त उंदीर असलेलं शहर म्हणून ओळखलं जातं, ज्या सिटीने आपल्याला कलर टीव्ही दिला, हेच नाही तर आपल्या हातात असणारे मोबाईल फोनची आयडिया सुद्धा याच शहरातल्या व्यक्तीच्या डोक्यात आली होती. इथे हॉट डॉग असं फेमस आहे जशी आपली पाणीपुरी. पिझ्झा प्रेमींनी इथला डीप डिश पिझ्झा नक्की ट्राय करावा, जो खूप फेमस आहे. जगातील सगळ्यात मोठं स्टारबक्स याच सिटीमध्ये आहे, जिथे असे मेन्यूज आहेत जे इतर स्टारबक्समध्ये तुम्हाला नाही बघायला मिळणार. इथे रेल्वे जंक्शन जगातलं सगळ्यात मोठं जंक्शन आहे. जगातील सगळ्यात उंच मेटल फ्रेम बिल्डिंग इथेच बनवली होती. शिकागो रिव्हर ही जगातील एकमेव अशी नदी आहे जी मानवनिर्मित प्रक्रियेमुळे उलटी म्हणजे विरुद्ध दिशेने वाहणारी नदी आहे.
तुम्ही जर कधी शिकागोमध्ये येणार असाल तर ही आर्किटेक्चरल बोट टूर नक्की करा, तर तुम्हाला कळेल की शिकागो काय आहे, शिकागोमधलं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, शिकागोचा संपूर्ण इतिहास तुम्हाला या बोट टूरमध्ये समजून जाईल. त्यामुळे ही बोट टूर नक्की करा. तर आता आम्ही त्या बोट टूरसाठीच निघालो आहोत. विधानसुद्धा एक्सायटेड आहे, आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत. तर चला बघू या बोट टूर कशी असणार आहे. तर ही बोट टूर असणार आहे 90 मिनिटांची. बोटच्या खालच्या फ्लोअरवर बघाल त्यांनी कॅफेपासून रेस्टरूम्सपासून सगळ्या काही फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय व्हायला नको. 1833मध्ये शिकागो या शहराची स्थापना झाली. शिकागो या शब्दाचा मूळ अर्थ तुम्हाला माहिती आहे का? त्याचा मूळ अर्थ आहे जंगली कांदा किंवा जंगली लसूण. तर यामध्ये आपल्याला स्कायलाईन दिसणार आहे, म्हणजे खूप सगळ्या छान छान गगनचुंबी इमारती दिसणार आहेत. त्यांची रचना दिसणार आहे. खूप छान बिल्डिंग्स आहेत, खूप छान त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर मंडळी, हा आहे ट्रम्प टावर. डोनाल्ड ट्रम्प हे आत्ता जरी व्हाईट हाऊसमध्ये राहत असले तरी त्यांचं घर अजूनही या ट्रम्प टावरमध्ये आहे. तर हा ट्रम्प टावर तुम्हाला कसा वाटला? तर ही इमारत 98 मजली आणि 1389 फूट उंच अशी इमारत आहे, जी शिकागो नदीच्या तीरावर वसलेली आहे. शहरातील विलिस टावर नंतर ही दुसरी सर्वात उंच अशी बिल्डिंग आहे. सध्या शिकागो अमेरिकेच्या मिडवेस्ट भागातील मोठं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. शिकागोला जगातील सर्वात महत्त्वाच्या 10 आर्थिक केंद्रांपैकी एक मानलं जातं. Oldest building on our tour. It is from 1890. Break all of those tiles. And so it is the job of a crew of people to scale the building and scrub the tiles. संपूर्ण बिल्डिंग काचेची असल्यामुळे पॉवर वॉशर वगैरे यूज न करता ह्या लोकांना हे अशा प्रकारे क्लीन करावं लागतंय. सध्याच्या घडीला अमेरिकेमधील सर्वात उंच इमारत विलिस टावर ह्याच शहरात स्थित आहे. ही आहे कॉर्नकॉब बिल्डिंग, जी दुरून पाहिली तर मक्याच्या कणसासारखी दिसते. द मर्चंडाईज मार्ट ही 1930मध्ये बांधलेली इमारत, जी जगातील सर्वात मोठी इमारत होती, जिच्यामध्ये 25 फ्लोअर्स होते आणि 4 मिलियन स्क्वेअर फूट इतका तिचा एरिया होता. एकेकाळी या इमारतीला स्वतःचा वेगळा पिनकोड देखील होता, इतकी ती मोठी होती. या बिल्डिंगच्या खाली तुम्हाला हा जो आर्च दिसतो आहे, या आर्चच्या सपोर्टवर ही संपूर्ण बिल्डिंग गेले कित्येक वर्ष उभी आहे. शिकागो सिटीच्या रूलनुसार नदीच्या किनाऱ्यापासून 100 फूट पर्यंत तुम्ही कुठलंही कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. त्या कारणाने ही बिल्डिंग अशी बांधण्यात आली. तर यात सुंदर असं आपलं रिफ्लेक्शन सुद्धा दिसतं आहे. आणि ती कशी बांधली गेली आहे तुम्ही इथे बघू शकता. त्याचे पिलर वगैरे ती खालून मागे बांधण्यात आली, त्यानंतर ती तिरकी बांधण्यात आली. कमर्शियल ऑफिसेस असलेली ही कॉर्पोरेट बिल्डिंग आहे, जी बॉक्स सारखी बनवली आहे. इतर बिल्डिंग्स पेक्षा तुम्हाला वेगळी दिसेल. इतर बिल्डिंग्स तुम्हाला फॅन्सी दिसतील एकदम. तर ही सिंपल सोबर अशी कॉर्पोरेट ऑफिसेस असलेली एक सुंदर अशी बिल्डिंग आहे. त्यानंतर ही कर्व असलेली तुम्हाला ब्लॅक कलरची बिल्डिंग दिसेल. इथे असलेल्या प्रत्येक बिल्डिंगचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. खूप सुंदर अशा बिल्डिंग्स बनवल्या आहेत. तुम्हाला स्कायलाईन कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. Right hand side, you got the Corn Cob Tower. This one is from the 1980s. It is called River City, and it is a sibling of the Corn Cob Towers downtown. जगातील पहिली स्टील फ्रेम असलेली भव्य अशी इमारत, जिचं नाव आहे द होम इन्शुरन्स बिल्डिंग, ती 1885मध्ये शिकागोमध्येच बांधली गेली होती. शिकागो हे शहर जागतिक रेल्वे जंक्शन, फायनान्शियल ट्रेडिंग आणि व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जातं. शिकागो हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील सर्वात मोठं आणि अमेरिकेतील 3ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं शहर आहे. लेक मिशिगनच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहराची वस्ती सुमारे 27 लाख आहे. तुम्हाला ही जी बिल्डिंग दिसते आहे, या बिल्डिंगच्या आर्किटेक्टला शॅम्पेनच्या बॉटलसारखी सुंदर दिसणारी अशी एक बिल्डिंग बनवायची होती आणि त्यासाठी त्यांनी इकडे 24 कॅरेट गोल्डचा यूज करून त्या शॅम्पेनच्या बॉटलचा कॉर्क जसा सुंदर दिसतो तसा सुंदर दाखवण्याचा प्रयत्न केला होता. शिकागोमध्ये आलात आणि नेव्ही पियरला गेलं नाही हे शक्यच नाहीये. नेव्ही पियरवरील 200 फूट उंच फिरणाऱ्या हा पाळणा इथलं प्रमुख आकर्षण आहे. त्या पाळण्यामधून संपूर्ण शिकागो शहराचं आणि सरोवराचं सुंदर असं दृश्य दिसतं. 90 मिनिटांची टूर होती, म्हणजे तुम्ही विचार करा, त्यांनी आम्हाला बराचसा इतिहास सांगितला शिकागोबद्दल, परत या स्कायलाईनबद्दल, या सगळ्या बिल्डिंग्सबद्दल त्यांनी आम्हाला बरीच इन्फॉर्मेशन दिली. मला तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवलं. तुम्हाला जर डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी पुढचा व्हिडिओ स्पेशली ह्या स्कायलाईनबद्दल नक्की घेऊन येईन.
आणि अशा प्रकारे आमची बोट टूर झालेली आहे. विधानला कसं वाटलं? Okay, folks, I get your Kasi seats hote pulled forward. door? Boat's gonna settle in. We're gonna put that Bhari ramp in hote. place for you. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.